नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मान्सून दाखल झालेला आहे. तर मान्सून कोणकोणत्या ठिकाणी दाखल झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये कधी येणार आहे, केरळमध्ये कधी येणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे रविवारी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात आगमन झालेले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनने प्रगती केलेली आहे. तर अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरिन भागात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमानात दाखल झालेला मान्सून यंदा 31 मे पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 31 मे पर्यंत केरळामध्ये मान्सून येणार आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर समुद्र सपाटीपासून 3 किलोमीटर उंचीपर्यंत वाहणारे पश्चिमेकडून वाऱ्यांचे प्रवाह, 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत वाहणारे नैऋत्येकडील प्रवाह, आकाशात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, ढगांची दाटी आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणतः 21 मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोहोचतो. तर 22 मे रोजी अंदमान बेट समूह व्यापतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून शुक्रवारी अंदमानात दाखल झाला आहे. मित्रांनो, शुक्रवारीच मान्सून अंदमानामध्ये आलेला आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात साधारणतः 26 मे रोजी पोहोचणारा मान्सून यंदा 19 मे रोजी मालदीव बेटे आणि दक्षिण भारत आणि श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरिन भागात दाखल झाला आहे. मान्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होत 31 मे पर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की 31 मे पर्यंत भारतामध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून 10 जून पर्यंत दाखल होत असतो. यंदाच्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर 106% पाऊस पडण्याचा अंदाज असून यात 5% कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या प्रशांत महासागरात असलेली यल निनो स्थिती निवळत आहे. मान्सून हंगामात ला निना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. तर मान्सून कालावधीत भारतीय समुद्रातील ध्रुवीयता पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण बघणार आहोत मान्सूनचे अंदमानातील जे आगमन आहे वर्ष वाईज आपण या ठिकाणी बघणार आहोत. 2019 मध्ये 18 मे ला मान्सून दाखल झालेला होता अंदमानामध्ये. त्यानंतर 20 ला 17 मे, 2021 ला 21 मे, 2022 ला 16 मे, 2023 ला 19 मे, 2024 ला सुद्धा 19 मे, अशा पद्धतीने अंदमानामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. ठीक आहे. तर हे आतापर्यंतचे आकडे या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो मान्सून येणार आहे 10 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मुंबईमध्ये शक्यतो 1 जून ते 7 जूनच्या दरम्यान मान्सून येत असतो. यावेळेस तो लवकर सांगितलेला आहे. बघूया किती लवकर मान्सून यावेळेस येणार आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो मान्सून संबंधित. मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला आहे. अरबी समुद्रात सुद्धा मान्सूनचे आगमन झालेले आहे. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.